नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमंडळातर्फे मार्तंड स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे. संज्ञावधूहृदय पंकज षट्पदाय गौरीश पंकज भवाच्युत विग्रहाय लोकेक्षणाय तपनाय दिवाकराय सूर्याय तीव्रकिरणाय नमो नमस्ते. आता आपण अर्थ पाहू. संज्ञावधू. संज्ञा ही सूर्यदेवाची पत्नी म्हणजे वधू. तिचं हृदय. त्या संज्ञावधूच्या हृदयातील पंकज म्हणजे हृदय कमल आणि षट्पदाय. षट्पद म्हणजे भुंगा, भ्रमर. याचा अर्थ असा घ्यायचा की सूर्याची जी पत्नी आहे त्या पत्नीच्या हृदयरूपी कमळामध्ये भ्रमरूपाने वास्तव्य करणारा असा सूर्य आहे. म्हणजे आपण इथे जर सामान्यपणे अर्थ घेतला तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक पत्नीच्या हृदयामध्ये आपापला पती विराजमान असतो. पतीच्या हृदयामध्ये पत्नी विराजमान असते. म्हणजे त्यांचं इतकं प्रेम असतं असं इथे सांगायचं आहे. हृदयातील भुंगा जसा त्या कमळाभोवती गुंजन करत असतो तसंच सूर्यदेव हा आपल्या प्राणप्रिय पत्नीच्या हृदयामध्ये आहे. प्राणप्रिय पत्नीच्या हृदयात त्याला स्थान मिळालेलं आहे. अजून कसा आहे तो सूर्य? तर गौरीश पंकज भवाच्युत विग्रहाय. गौरीश. गौरी म्हणजे पार्वती. तिचा ईश म्हणजे कोण? तर शंकर. आता त्याला गौरीश. पंकज भव. पंक म्हणजे चिखल. ज म्हणजे जन्मणे. चिखलात कोण जन्मतं? चिखलात कोण उगवतं? तर कमळ. पंकज म्हणजे कमळ. पंकज भव. भूभव धातू म्हणजे उत्पन्न होणे, असणे. हे पंकज भव म्हणजे पंकातून, पंकजातून म्हणजे कमळातून कोण उत्पन्न झालेलं आहे? तर ब्रह्मदेव. आणि अच्युत म्हणजे कोण? तर महाविष्णू. म्हणजेच तिन्ही जे देव आहेत ब्रह्मा, विष्णू आणि महेश. गौरीश म्हणजे कोण? तर शिव. पंकज भव म्हणजे ब्रह्मदेव आणि अच्युत म्हणजे महाविष्णू. ह्या सर्वांचं रूप ह्या आपल्या सूर्यनारायणाला प्राप्त झालेलं आहे. म्हणजेच त्याचं स्वरूप कधीही नष्ट न होणारं, अविनाशी असं आहे. म्हणजे थोडक्यात त्रिदेवांची उपमा ह्या सूर्याला दिलेली आहे. आणि त्या त्रिदेवांचं काय कारक आहे? तर उत्पत्ती, स्थिती आणि लय. सूर्यसुद्धा उत्पत्ती करतो, स्थिती सांभाळतो, पृथ्वीला सांभाळतो आणि लय पण करतो. म्हणून त्रिदेवांची उपमा ह्या सूर्यनारायणाला दिलेली आहे. पुढे म्हटलं लोकेक्षणाय. ईक्ष. लोक आणि ईक्ष असा शब्द आहे. लोक म्हणजे जग, ईक्ष म्हणजे पाहणं, जगाला पाहणारा. लोकेक्षणाय म्हणजे बरोबर आहे ना. सूर्योदय होतो म्हणजे सूर्याची किरणं जगभर पसरतात म्हणून जगाला पाहणारा. तपनाय. तप धातू आहे. तप म्हणजे उष्णता देणारा, तापवणारा. दिवाकराय. दिवस करणारा. दिवस उगवतो, दिवस होतो तयार. अशा या तीव्र किरणांनी युक्त असलेल्या सूर्याला आम्ही नमस्कार करतो. असा फार सुंदर अर्थ आहे या श्लोकाचा. आजच्या भागात मी इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.